श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या तिथीला एकादशी तिथी व्रत केली जाते. भगवान विष्णूच्या उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. जया एकादशीचे व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. पंचांगानुसार जया एकादशीचं व्रत जे आहे ते यावर्षी 8 फेब्रुवारी म्हणजे शनिवारी केलं जाणार आहे. धार्मिक मान्यतानुसार जया एकादशीचं व्रत केल्याने भक्तांना आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासापासून मुक्ती मिळते. असेही म्हटले जाते की जया एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने मृत्यूनंतर भूत पिशाच योनीत जावे लागत नाही. पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्य फळ मिळते. जया एकादशीच्या दिवशी वैद्युती योग आणि रवी योग तयार होत आहे. या काळात धार्मिक कामे करणं अत्यंत शुभ मानले जाते. तसेच जया एकादशीच्या पारणाची वेळ जी आहे ती 9 फेब्रुवारीला सकाळी 7:04 ते 9:17 असणार आहे. या वेळेतच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच तुम्हाला या झाडाला नक्की स्पर्श करायचा. या झाडाला स्पर्श केल्यामुळे प्रखरातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार. अतिशय प्रभावी असा हा उपाय किंवा ह्याला सेवा सुद्धा म्हणू शकतो, जी प्रत्येकाने जया एकादशीच्या दिवशी करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करायची आहे. स्नान केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे निश्चितच आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं. यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंचं ध्यान करायचं आणि व्रताचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. आता जर तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्री हरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा ही करून घ्यायची. श्री हरी विष्णूंना पिवळी फळं, पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत म्हणून ती आपल्याला त्यांना अर्पण करून घ्यायची. आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस, म्हणून आवर्जून आपल्याला श्री हरी विष्णूंना तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं. जेव्हा आपण हे तुळशीचं पत्र अर्पण करणार आहेत तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे तुळशीपत्र अर्पण करायचं. असं केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णूंची कृपा होते आणि आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. त्यानंतर त्यांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, पिवळी फुलं, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. तसेच या दिवशी माता लक्ष्मीसोबत तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुळशी मातेसमोर सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे. तसेच तुळशी मातेला आपल्याला आवर्जून तिळ हे अर्पण करायचे आहेत. यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंच्या बीज मंत्राचा जप हा करायचा आहे. ओम नमो नारायणा नमः, ओम नमो नारायण नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा. तसेच विष्णू चालीसाचं आणि विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठण हे करायचं आहे. शेवटी देवी लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवी देवतांची आपल्याला आरती ही करून घ्यायची आहे. संध्याकाळी भगवान विष्णूंची पूजा करून भजन कीर्तन करायचे आहे. दिवसभर आपण फळाहार करू शकतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. पारण करण्यापूर्वी आपल्याला ब्राह्मणाला अन्न देऊन दान करायचं आहे. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचा निवासस्थान मानला जातो, ज्यामध्ये शनिदेव देखील प्रमुख आहेत. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होऊन सुख व सौभाग्य प्रदान करतात.
तसेच पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचा वास असतो। यामुळे शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो। तसेच पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा केल्याने आर्थिक संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते। स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, कृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात। याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात, तसेच सर्व देवी देवतांसुद्धा वास करतात। पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण जे एकादशीच्या दिवशी एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात। बहार दुपारी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नाही। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर टाकायची, तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकायचे। त्याचबरोबर आपल्याला एक दिवा सुद्धा घ्यायचा आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कणकेपासून दिवा तयार करून घ्या, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा असतो। आता ह्या दिव्यामध्ये आपण जो कणकेपासून दिवा तयार करणार त्यामध्ये आपल्याला 4 लांब वाती टाकायच्या। 2 वातीची 1 वात करायची आहे, अशा आपल्याला 4 लांब वाती ह्या दिव्यामध्ये टाकायच्या। अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे। आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक तर तिळाचं तेल टाकायचं किंवा तुम्ही मोहरीचं तेल टाकलं तरीही चालणार आहे। पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे तिळाचं पण तेल नाही आहे, मोहरीचं पण तेल नाही, मग काय करायचं? मग रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतो ते टाका आणि त्यामध्ये तुम्ही चिमूटभर काळे तीळ किंवा थोडीशी मोहरी टाकली तरीही चालणार आहे। तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळ जे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपले मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्याला 7 वेळा हे काळे तीळ जे आहेत ते उतरवून टाकायचे। तर आपल्याला हे उतरवलेले काळे तीळ तसेच 1 लोटा जल आणि एक दिवा घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे हा चौमुखी दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा। दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, फुलाचं आसन द्या किंवा थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा जो आहे आपल्याला प्रज्वलित करायचा। त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले ते गोलाकारमध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाच्या जवळ खालीच बसायचं आहे आणि जे काळे तीळ आपण घरावरनं उतरवून घेतलेले आहेत ते काळे तीळ आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करून घ्यायचे। तर त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे आणि श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो जय एकादशीच्या दिवशी करायचा। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, राहू, केतू, शनी या ग्रहांचे जे दुष्प्रभाव असतील किंवा कालसर्पदोष असेल तर त्या दोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।